Welcome student. In previous lecture we are seeing enthalpy, relation between delta H and delta U for the chemical reaction and work done in chemical reaction. Today we will learn the enthalpy of physical transformation. त्याच्यामध्ये आपण enthalpy of phase transition बघणार आहे. In phase transition, one phase of the substance is converted into another at a constant temperature and pressure without change in chemical composition. आता इथं आपण फेज ट्रान्झिशन, आता सबस्टन्सच्या 3 फेजेस तुम्हाला माहित आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता इथं आपण बघतोय की वन फेज मधून सबस्टन्स दुसऱ्या फेज मध्ये जाणार आहे आणि हा वन फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जात असताना तिथं असणारं जे टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे ते प्रेशर काय केलं जाणार आहे, कॉन्स्टंट ठेवलं जाणार आहे. आता प्रेशर आणि टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवतोय त्यावेळेला एका फेज मधल्या सबस्टन्सचं कन्व्हर्जन आपण दुसऱ्या फेज मधल्या सबस्टन्स मध्ये करतोय तेव्हा विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन, म्हणजे इथं कुठल्या प्रकारचं त्या असणाऱ्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन आहे ते कंपोजिशन चेंज केलं जात नाही. आणि मग अशा पद्धतीनं केमिकल कंपोजिशन न बदलता जेव्हा तुम्ही एक सबस्टन्सचं कन्व्हर्जन एका सबस्टन्सच्या एका फेजचं कन्व्हर्जन तुम्ही काय करताय, दुसऱ्या फेजमध्ये करताय आणि असं फेज ट्रान्झिशन होत असताना जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंजलाच आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. आता ह्या एन्थाल्पी ऑफ द फेज ट्रान्झिशन मध्ये आपण काय करणार आहे, वेगवेगळ्या फेजसाठी जे असणारा एन्थाल्पी मधला जो चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज आपल्याला काय करायचा आहे, डिटरमाइन करायचा आहे. आणि मग त्यासाठी आपण पहिलं जो घेणार आहे पॉइंट, तो पहिला पॉइंट आपला दॅट इज द एन्थाल्पी ऑफ द फ्युजन. आता फ्युजन तुम्हाला माहित आहे, त्यालाच आपण मेल्टिंग असं म्हणतो. आणि मग आपण एन्थाल्पी ऑफ द फ्युजन याच्यासाठी नोटेशन वापरणार डेल्टा एफ फ्युजन एच. हे आपण त्यासाठी काय वापरतोय, नोटेशन वापरतोय. आणि एन्थाल्पी ऑफ द फ्युजन ची आपण काय बघतोय, डेफिनेशन बघतोय. द एन्थाल्पी चेंज दॅट ऑकर वेन 1 मोल ऑफ द सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज एन्थाल्पी ऑफ द फ्युजन. आता इथं आपण काय करणार आहे, फ्युजन आपण कशाच करतो, सॉलिडचं करतो. सॉलिडचं लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतंय आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, फ्युजन असं म्हणत असतो. आता एन्थाल्पी ऑफ द फ्युजन जेव्हा आपण एन्थाल्पी टर्म वापरतोय तेव्हा आपण जो एन्थाल्पी मधला चेंज बघतो तो चेंज आपण काय बघत असतो, 1 मोल सबस्टन्स साठी बघत असतो. हा महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक डेफिनेशन मध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा जो घेणारा आपण सबस्टन्स हा किती आपण घेणार आहे, 1 मोल सबस्टन्स घेणार आहे. आणि मग इथं आपण काय करतोय, 1 मोल सॉलिड घेतोय आणि त्याचं कन्व्हर्जन काय करतोय, लिक्विडला करतोय ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट चेंज इन टेम्परेचर. याचाच अर्थ काय, तिथं असणारं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कॉन्स्टंट असलं पाहिजे. त्याचबरोबर तिथं असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. आणि ह्या कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला जेव्हा 1 मोल सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करतोय तेव्हा जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतोय त्या एन्थाल्पी मधल्या चेंजला आपण काय म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ द फ्युजन असं म्हणतोय. आता ह्या एन्थाल्पी ऑफ फ्युजन साठी आपण जे एक्झाम्पल घेणार आहे ते एक्झाम्पल आपण घेतोय दॅट इज फ्युजन ऑफ द आईस किंवा फ्युजन ऑफ वॉटर. आता वॉटर कुठल्या फॉर्ममध्ये, सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजे तिथं कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे, आईसच्या फॉर्ममध्ये असणार आहे. आणि हा 1 मोल आपण काय घेतलेला आहे, आईस घेतलेला आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहे, लिक्विड वॉटरमध्ये करणार आहे. तेव्हा जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो तो एन्थाल्पी मधला चेंज जर आपण बघितला तर तो एन्थाल्पी ऑफ चेंज किती असतो, +6.01 किलो जूल पर मोल ॲट अ 0 डिग्री सेल्सिअस. जे टेम्परेचर इथं आपण घेतलेलं आहे ते टेम्परेचर किती घेतले, 0 डिग्री सेल्सिअस. आणि असणारं जे प्रेशर असणार आहे ते प्रेशर आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतलेलं आहे.
आता इथं आपण बघितलं की इथं पॉझिटिव्ह साईन आपण लिहिलेले आहे एन्थाल्पी ऑफ द फ्युजन, म्हणजे हीट काय केली जाणार आहे इथं ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. म्हणजे ही प्रोसेस कशी असणार आहे एंडोथर्मिक प्रोसेस असणार आहे. आपल्याला दोन प्रोसेसेस माहिती आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आणि एंडोथर्मिक प्रोसेस. ज्याच्यामध्ये हीट रिलीज केली जाते तिला आपण काय म्हणतो एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो, आणि जिथं हीट ॲब्सॉर्ब केली जाते त्याला आपण काय म्हणतो एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतो. आता हे जे आपण एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता, तर आपण म्हणू शकतो when 1 mole of the solid ice melt at a 0 degree Celsius and 1 atmospheric pressure, change in enthalpy is 6.01 kilojoule. म्हणजे इथं एन्थाल्पी मध्ये असणारा जो चेंज आहे तो 6.01 किलो जूल आहे. किंवा इथं प्लस साईन आहे म्हणून तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की वेन 1 मोल ऑफ द सॉलिड आईस मेल्ट ॲट अ 0 degree Celsius and 1 atmospheric pressure, the 6.01 kilojoule heat is absorbed by आईस ड्युरिंग द मेल्टिंग. आणि म्हणजे एवढी हीट या आईसनं काय केलेली आहे ॲब्सॉर्ब केलेली आहे. कधी जेव्हा आईसचं मेल्टिंग होतंय, आईस फ्यूज होतोय, तेव्हा त्यानं ही 6.01 किलो जूल एवढी जी हीट आहे ती हीट काय केलेली आहे ॲब्सॉर्ब केलेली आहे. आता त्याच्या रिव्हर्स आपण प्रोसेस बघतोय. रिव्हर्स प्रोसेस काय असणार आहे, फ्युजनच्या विरुद्ध आपण प्रोसेस बघणार, म्हणजे काय असणार आहे फ्रीजिंग असणार आहे. म्हणजे इथं आपण काय केलंय आईसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये केलंय. आता हे जे लिक्विड वॉटर आहे त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करणार आहे सॉलिड आईसमध्ये करणार आहे किंवा सॉलिड वॉटरमध्ये करणार आहे. मग जर तुम्ही बघितले हे आपण रिव्हर्स प्रोसेस बघितले, वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये आणि त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय सॉलिडमध्ये करतोय. ही प्रोसेस होत असताना तिथं काय होणार आहे एन्थाल्पीमध्ये चेंज होणार आहे. आणि इथं जो एन्थाल्पीमध्ये चेंज होणार आहे त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ द फ्रीजिंग. आणि मग आपण तिथं वापरले एन्थाल्पी फ्रीज, आणि त्याच्यामध्ये तिथं साईन जे आहे ते मायनस साईन लिहिलेले आपण, आणि तेवढ्याच क्वांटिटीचा हीटमध्ये चेंज झालेला आहे. आणि 6.01 किलो जूल पर मोल ॲट अ 0 degree Celsius. म्हणजे तुम्ही लिक्विड वॉटर हे 1 मोल घेताय आणि त्याचं तुम्ही काय करताय फ्रीजिंग करताय. जेव्हा फ्रीज करताना त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सॉलिड आईसमध्ये होणार आहे. आणि मग सॉलिड आईसमध्ये त्याचं जे कन्वर्जन करताय तेव्हा काय केली जाते हीट इव्हॉल्व केली जाते. ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, हीट बाहेर टाकली जाते. आणि मग जर तुम्ही बघितलं इथं जी हीट बाहेर टाकली जाते त्याची व्हॅल्यू काय आहे 6.01 किलो जूलच आहे, परंतु ती काय केली बाहेर टाकली गेलेली हीट आहे. आणि त्यामुळं आपण त्यासाठी फक्त काय करतोय मायनस साईन वापरतोय. अशा पद्धतीनं इथं आपण काय बघितलं एन्थाल्पी ऑफ फ्युजन बघितलं, त्याच्या रिव्हर्स प्रोसेस आहे. ती रिव्हर्स प्रोसेस काय आहे एन्थाल्पी ऑफ द फ्रीजिंग आहे. आणि मग इथं काय होणार आहे जे फिजिकल स्टेट आहे त्याच्यामध्ये काही फक्त बदल होतोय, फिजिकल स्टेटमध्ये बदल होतोय, केमिकल कंपोजिशनमध्ये कुठलाही बदल होत नाही. आणि मग जी फॉरवर्ड रिॲक्शन आहे त्याच्या बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये सुद्धा होणारा एन्थाल्पी चेंज तेवढाच असतो, फक्त तो काय असतो रिव्हर्स असतो. जर पहिली प्रोसेस ही आपली एंडोथर्मिक आहे तर दुसरी प्रोसेस आपली काय आहे एक्झोथर्मिक आहे. अशा पद्धतीनं एन्थाल्पीमध्ये काय होत असतं फेज ट्रान्झिशनमध्ये चेंजेस होत असतात. त्यानंतर आपण पुढचं आपण बघतोय दॅट इज द एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. आता व्हेपरायझेशन तुम्हाला माहित आहे जे लिक्विड आहे ते लिक्विडचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करणार आहे गॅसियस स्टेटमध्ये करणार आहे, आणि तिथं व्हेपर्स तयार होणार आहेत. आणि असं होत असताना जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो त्याला आपण एन्थाल्पी ऑफ द व्हेपरायझेशन असं म्हणतो. आणि त्या एन्थाल्पी ऑफ द व्हेपरायझेशनची आपण डेफिनेशन देतो, इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द व्हेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ द लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे इथं सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे, तिचं असणारं प्रेशर कॉन्स्टंट राहणार आहे. आणि असं करत असताना जेव्हा तुम्ही 1 मोल लिक्विड घेताय आणि त्याचं कन्वर्जन तुम्ही व्हेपर स्टेटमध्ये करताय तेव्हा जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन असं म्हणतो. आणि मग आपण ह्या एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनसाठी जे एक्झाम्पल घेतोय ते एक्झाम्पल कशाचं परत आपण वॉटरचं एक्झाम्पल घेतोय.
आता इथं आपण वॉटर लिक्विड फॉर्ममध्ये घेतलंय, 1 मोल आपण वॉटर घेतलंय आणि त्याचं आपण काय करणार आहे तर वेपरायझेशन करणार आहे आणि वेपरायझेशन करून त्याचं कन्व्हर्जन आपण गॅसियस स्टेटमध्ये करणार आहे. आता ही जी प्रोसेस करतोय आपण त्यासाठी जे टेम्परेचर घेतलेलं आहे ते 100 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे. दॅट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ द लिक्विड आपण बघतोय. आणि मग जर टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट असेल ते 100 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन असं म्हणतोय. आणि ती एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन काय आहे 40 किलो जूल पर मोल. म्हणजे इथं प्लस साईन आहे याचाच अर्थ इथं काय केली जाणार आहे 40 किलो जूल पर मोल एवढी हीट इथं काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता वेन 1 मोल ऑफ द वॉटर इज वेपराइज्ड ॲट अ 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर at 100 degree Celsius the enthalpy change is plus 40 kilojoule. आता जर तुम्ही टेम्परेचर बदललं इथं तुम्ही 100 डिग्री घेतले त्याच्याऐवजी तुम्ही 25 डिग्री सेल्सिअस घेतलं टेम्परेचर बदललं तर तुम्हाला मिळणारा एन्थाल्पी मधला चेंज ही काय होणार आहे बदलणार आहे. आणि मग त्यासाठी आपण दुसरं एक्झाम्पल घेतोय त्याच्यामध्ये आपण लिक्विड वॉटर घेतलेलं आहे आणि ह्या लिक्विड वॉटरचं 1 मोलचं आपण वेपरायझेशन करतोय. इथं जे आपण वेपरायझेशन करतोय हे वेपरायझेशन आपण काय करतोय 25 डिग्री सेल्सिअसला करतोय. म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला आपण त्याचं काय करतोय वेपरायझेशन करतोय. आता हे जे आपण वेपरायझे करत असताना इथं जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज एन्थाल्पी ऑफ द वेपरायझेशन दिलेलं आहे आपल्याला इज इक्वल टू आहे प्लस 44 किलो जूल पर मोल. म्हणजे जेव्हा तुम्ही काय करताय 1 mole of the water is vaporized at a 1 atmospheric pressure and 25 degree Celsius, the enthalpy change is 44 किलोजूल पर मोल. तेव्हा एन्थाल्पी मध्ये असणारा जो चेंज आहे तो काय आहे 44 किलोजूल पर मोल आहे. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो फेज ट्रान्झिशन झाल्यावरती त्याच्यामध्ये असणारा जो एन्थाल्पी चेंज आहे तो एन्थाल्पी चेंज आपण काढू शकतो. आता आपल्याला माहित आहे वेपरायझेशनच्या विरुद्ध प्रोसेस आपण बघितली. म्हणजे इथं आपण काय केलंय लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे गॅसियस स्टेटमध्ये केलेलं आहे. आता जो गॅसियस स्टेटमध्ये असणारा जो वॉटर आहे त्याचं तुम्ही कन्व्हर्जन कशामध्ये करू शकता लिक्विड स्टेटमध्ये करू शकता. आणि अशी जी आपली प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण त्या प्रोसेसला काय म्हणत असतो कंडेन्सेशन असं म्हणतो. म्हणजे याची जी रिव्हर्स प्रोसेस आहे त्या रिव्हर्स प्रोसेसला आपण काय म्हणतोय कंडेन्सेशन. आणि मग ह्या कंडेन्सेशन मध्ये आपण बघितलं की लिक्विड वॉटर हे गॅसियस फॉर्ममध्ये आहे म्हणजे वेपर फॉर्ममध्ये आहे आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये केलेलं आहे लिक्विड वॉटरमध्ये केलंय. मग तुम्हाला माहित आहे वेपर्स जर तुम्ही काय केलं कूल केलं तर त्याचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होत असतं तर लिक्विड वॉटरमध्ये होत असतं. आणि मग हे करत असताना इथं जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ द कंडेन्सेशन असं म्हणतोय. आणि ही एन्थाल्पी ऑफ द कंडेन्सेशन किती आहे -40.7 किलो जूल पर मोल ॲट 100 डिग्री सेल्सिअस. इथं सुद्धा आपण बघितलं की वेपरायझेशन त्याच्या विरुद्ध प्रोसेस कंडेन्सेशन. म्हणजे इथं सुद्धा काय होते ही विरुद्ध प्रोसेस होत्या. आणि मग ह्या विरुद्ध प्रोसेसमध्ये आपण जो असणारा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज तेवढाच आहे फक्त काय आहे त्याला साईन वेगळी आहे. साईन वेगळी आहे याचा अर्थ काय पहिली जी प्रोसेस बघली ती आपण एंडोथर्मिक आहे. म्हणजे जी वेपरायझेशन प्रोसेस आहे ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे आणि इथं जे आपण कंडेन्सेशन बघितली ती एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. आणि अशा पद्धतीनं इथं फेजमध्ये ट्रान्झिशन होत असताना एन्थाल्पीमध्ये काय होत असतो अशा टाईपचे चेंजेस झालेला तुम्हाला लक्षात येते. त्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहे दॅट इज द एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन. आता सब्लिमेशन तुम्हाला माहित आहे सब्लिमेशन आपण कशाला म्हणतो तर डायरेक्ट conversion of the solid to the vapor without going through the liquid state is called as a sublimation. म्हणजे तुमचा असणारा जो सबस्टन्स सॉलिड फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं कन्वर्जन काय करायचंय डायरेक्टली गॅसियस फॉर्म मध्ये करायचंय विदाउट गोइंग थ्रू द लिक्विड फॉर्म. म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये न जाता आपण काय करतोय हा जो सॉलिड आहे त्याचं डायरेक्ट कन्वर्जन गॅसियस स्टेट मध्ये करतोय. आणि ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो सब्लिमेशन असं म्हणत असतो.
आणि मग आपल्याला माहिती आहे असे जे सबस्टन्सेस आहेत त्याला आपण सब्लिमेटरी सबस्टन्सेस असं म्हणतो. आणि मग ह्या सब्लिमेटरी सबस्टन्सेसमध्ये आपल्याला माहीत असणारे एक्झाम्पल कापूर आहे, NH4Cl, अमोनियम क्लोराईड यासारखे जे सबस्टन्सेस आहेत त्याला जर तुम्ही हीट दिली तर त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, गॅसियस स्टेटमध्ये होत असतं. आणि मग अशा टाईपचे हे जे सब्लिमेशन होत असताना, फेज ट्रान्झिशन होत असताना जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतोय त्याला आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणतोय. आणि मग ह्या एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनचे आपण डेफिनेशन बघतोय. इट इज द एन्थाल्पी चेंज फॉर द कन्व्हर्जन ऑफ 1 मोल ऑफ द सॉलिड डायरेक्टली इन टू वेपर्स ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आपण काय म्हणतोय, हा एन्थाल्पी चेंज आहे. कधी आपण हा एन्थाल्पी चेंज बघतोय, कन्व्हर्जन ऑफ 1 मोल ऑफ द सॉलिड डायरेक्टली इन टू वेपर स्टेट. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन वेपर स्टेटमध्ये होत असताना ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला आणि प्रेशरला जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतोय त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन असं म्हणतोय. आता ही एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन काहीच आपल्याकडे जे सब्लिमेटरी सबस्टन्सेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं तर तो डायरेक्ट त्याचं सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसियस फॉर्ममध्ये होतं. परंतु आपल्याकडं नॉन सब्लिमेटरी सबस्टन्सेस आहेत त्याचं जर तुम्हाला आपल्याला काय करावं लागेल, एन्थाल्पी काढावी लागेल सब्लिमेशनचे, तर तुम्हाला ती काय करावी लागते, 2 स्टेपमध्ये काढता येते. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आपण आईस घेतले सॉलिड फॉर्ममध्ये आणि त्याचं काय करणार आहे, आपण वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आणि मग त्याच्यासाठी लागणारी जी एन्थाल्पी चेंज आहे ते एन्थाल्पी चेंज तुम्ही काय करू शकता, डिटरमाइन करू शकता. आणि मग हा एन्थाल्पी चेंज आपण डिटरमाइन केला तर त्याची जी येणारी जी व्हॅल्यू आहे त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन म्हणणार आहे. ही किती आहे, 51.08 किलोजूल पर मोल ॲट अ 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जेव्हा तुम्ही काय करताय, 1 मोल आईस त्याचं तुम्ही काय करताय, सब्लिमेशन करताय, तेव्हा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज काय आहे, 51.08 किलोजूल पर मोल आहे. याचाच अर्थ तुम्ही सांगू शकता इथं 51.08 किलोजूल पर मोल एवढी काय केली जाते, हीट ही ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणजे ही काय आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आता आपण बघितलं की कन्व्हर्जन ऑफ सॉलिड टू वेपर स्टेट ऑकर इन 1 or 2 स्टेप. जर तो असणारा सबस्टन्स सब्लिमेटरी असेल तर ती प्रोसेस काय होणार आहे, एका स्टेपमध्ये होणार आहे. जर तो सबस्टन्स सब्लिमेटरी नसेल तर ही जी असणारी प्रोसेस आहे ही प्रोसेस काय होणार आहे, 2 स्टेपमध्ये होणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे तर त्या जो असणारा सॉलिड आहे त्या सॉलिडचं पहिल्यांदा मेल्टिंग होणार आहे आणि मेल्टिंग झाल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन लिक्विड स्टेटमध्ये होणार आहे. आणि सेकंड स्टेपमध्ये हा जो लिक्विड आहे त्याचं परत काय होणार आहे, वेपरायझेशन आपण करणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वेपर्समध्ये होणार आहे. अशा पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे ती काय होते, एका स्टेपमध्ये जर सब्लिमेटरी सबस्टन्सेस असतील तर आणि नॉन सब्लिमेटरी सबस्टन्सेस असेल तर ही प्रोसेस 2 स्टेपमध्ये होते. आणि मग आपल्याला माहित आहे वॉटर हा सुद्धा काय आहे, नॉन सब्लिमेटरी सबस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही जी होणारी प्रोसेस आहे ही 2 स्टेपमध्ये होणार आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल पहिल्या स्टेपमध्ये जर तुम्ही बघितलं तर वॉटर हा सॉलिड फॉर्म आहे, त्याचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करताय, लिक्विड वॉटरमध्ये करताय. आणि इथं जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्या एन्थाल्पी मधल्या चेंजलाच आपण काय म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ द फ्युजन असं म्हणतोय. आणि त्याची जी असणारी व्हॅल्यू आहे ते व्हॅल्यू किती आहे, 6.01 किलोजूल पर मोल. म्हणजे इथं जे आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं एन्थाल्पी ऑफ द फ्युजनमध्ये तेवढीच व्हॅल्यू आपल्याला इथं दिसते की आपण काय केलेलं आहे, 0 डिग्री सेल्सिअसला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला सॉलिड आईसचं काय केलं आहे, आपण फ्युजन केलेलं आहे. तेव्हा 6.01 किलोजूल पर मोल एवढी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे किंवा एन्थाल्पी मधला असणारा चेंज एवढा आहे. आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलंय, जे लिक्विड वॉटर आहे ते लिक्विड वॉटरचं आपण वेपरायझेशन करतोय. आणि मग हे वेपरायझेशन करत असताना जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ द वेपरायझेशन असं म्हणतोय. आणि ती व्हॅल्यू किती येते, 45.07 किलोजूल पर मोल.
म्हणजे इथं 45.07 किलो जूल एवढी हीट परत ह्या प्रोसेसमध्ये काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही 2 स्टेपमध्ये होते. पहिल्या स्टेपमध्ये त्याचं फ्युजन होते, दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटरचं काय होते, वेपरायझेशन होते आणि मग आपल्याला इथं जो सॉलिड आईस आहे त्याचं कन्व्हर्जन गॅसियस वॉटरमध्ये किंवा वेपर स्टेटमध्ये होते. आणि मग ह्या दोन्ही स्टेपमधले असणारे जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्याची आपण काय केली, सम करणार आहे, बेरीज करणार आहे आणि मग ती बेरीज केल्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे, एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन. आणि मग एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन किती येते, तर ती आपण पहिल्यांदाच बघितली तेवढीच ती व्हॅल्यू आहे ह्या दोन्हीची बेरीज केल्यानंतर 51.08 किलो जूल पर मोल. म्हणजे इथं वॉटरचं 1 मोल तुम्ही काय करताय, आईस फॉर्ममध्ये असताना सब्लिमेशन करताय तेव्हा एन्थाल्पी मधला चेंज हा किती येतोय, 51.08 किलो जूल पर मोल येतोय. म्हणजे एका स्टेपमध्ये प्रोसेस झाली तरी एन्थाल्पीमध्ये असणारा चेंज तेवढाच असतो आणि ही जर प्रोसेस एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये झाली तरी एन्थाल्पीमध्ये असणारा चेंज हा काय आहे, सारखाच आहे. आता आपण इथं डायग्रॅम तुम्हाला दाखवलेली आहे आणि त्या डायग्रॅम मध्ये दिलेलं आहे की बाबा इथं सॉलिड खाली जर तुम्ही डायग्रॅमच्या बघितलं तळाला तर सॉलिड दिले आणि त्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे, लिक्विड फॉर्ममध्ये केलं आहे. आणि इथं जे प्रोसेस आहे त्याला आपण फ्युजन असं म्हणतोय आणि एन्थाल्पी मधला जो चेंज आहे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ द फ्युजन असं म्हणतोय. लिक्विडचं कन्व्हर्जन परत आपण गॅसियस फॉर्ममध्ये केलंय, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, वेपरायझेशन म्हणतोय आणि त्याच्यामधला एन्थाल्पी चेंज आहे एन्थाल्पी ऑफ द वेपरायझेशन. आता आपण डायरेक्ट दाखवलेलं आहे सॉलिडचं कन्व्हर्जन गॅसियस, त्या प्रोसेसला आपण सब्लिमेशन असं म्हणतोय आणि याच्यामध्ये असणारा एन्थाल्पी मधला जो चेंज आहे त्याला काय आपण म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन म्हणतोय. आणि मग याच्यावरून आपण काय करू शकतो, कन्क्लुजन काढू शकतो. इट फॉलोज दॅट असं तुम्हाला लिहिलंय तिथं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, एन्थाल्पी ऑफ द सब्लिमेशन इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ द फ्युजन प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. म्हणजे याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की बाबा एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन ही एन्थाल्पी ऑफ द फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ द वेपरायझेशन याच्या बेरजे एवढी असते. म्हणजे एका स्टेपमध्ये प्रोसेस झाली तरी त्याच्यामध्ये एन्थाल्पीचा जो असणारा चेंज आणि एकापेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 2 स्टेपमध्ये एन्थाल्पीमध्ये बदल घडून आला तरी त्याच्यामध्ये असणारी एन्थाल्पी ही काय असते, सारखीच असते. त्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघणार आहे, दॅट इज द एन्थाल्पी फॉर द ॲटॉमिक किंवा मोलेक्युलर चेंजेस. आता ॲटॉमिक किंवा मोलेक्युलर चेंजेस ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर एन्थाल्पीमध्ये असणारा जो बदल आहे तो आपण बदल बघणार आहे आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला 3 वेगवेगळे टाईप्स बघायचे आहेत आणि त्या 3 टाईपपैकी पहिला जो आपण टाईप बघणार आहे त्यालाच आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणतो. आता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन हे आपण 11वी मध्ये सुद्धा बघितलेले आहे आणि मग तुम्हाला काय माहित आहे, त्याची डेफिनेशन माहित आहे. इथं जरा थोडासा बदल डेफिनेशन मध्ये आहे परंतु प्रोसेस एकच आहे. आता डेफिनेशन काय सांगते आपल्याला बघा, इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग फॉर द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. काय म्हणते, इट इज द एन्थाल्पी चेंज, हा एन्थाल्पी मधला बदल आहे. कधी, अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. आता त्यावेळेला 11वीत तुम्हाला सांगितलं होतं की ही जो आपण एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन ही जी टर्म आपण वापरतो त्याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन ही टर्म आपण फक्त गॅसियस फेज मधल्या सबस्टन्ससाठी वापरतो. म्हणजे तुमचा असणारा सबस्टन्स हा कुठल्या स्टेटमध्ये पाहिजे, गॅसियस स्टेटमध्ये पाहिजे आणि तेव्हा त्याच्यामधून जेव्हा काय केलं जातं, इलेक्ट्रॉन 1 मोल सबस्टन्स पासून रिमूव्ह केले जातात तेव्हा जो एन्थाल्पी मधला बदल होतो त्या एन्थाल्पी मधल्या बदलालाच काय म्हणलं जातं, एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन असं म्हणलं जातं.
आणि मग आपण एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन मध्ये जे एक्झाम्पल घेतोय ते एक्झाम्पल आपण कशाचं घेतोय, सोडियमचं घेतोय. आता इथं जर तुम्ही बघितलं, सोडियम जर आपण बघितलं नॅचरल स्थितीमध्ये तो असताना कुठल्या फॉर्म मध्ये असतो, सॉलिड फॉर्म मध्ये असतो. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं की बाबा जी एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन ही टर्म कशासाठी वापरली जाते, फक्त आणि फक्त गॅसियस स्टेटसाठी वापरली जाते, ती सॉलिड किंवा लिक्विड स्टेटसाठी वापरली जात नाही. आणि त्यामुळे आपण इथं बघतोय जो आपण सोडियम घेतलेला आहे त्याची स्टेट कुठली आहे, तर गॅसियस स्टेटमध्ये आहे. आणि असं तुमचा असणारा 1 मोल जो आहे सोडियम आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामधून असणारे जे इलेक्ट्रॉन काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. हे इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यावरती काय होणार आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. आणि मग त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॅटायनमध्ये होतं. आणि त्याचं कन्वर्जन कॅटायनमध्ये होत असताना जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशन म्हणतो. आणि एन्थाल्पी ऑफ द आयोनायझेशनची जर व्हॅल्यू तुम्ही बघितली तर ती किती आहे, 494 किलो जूल पर मोल आहे. ही व्हॅल्यू किती आहे, 494 किलो जूल पर मोल आहे. म्हणजे इथं काय आहे, हे एंडोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, वेन 1 मोल ऑफ द गॅस फेज ॲटॉमिक सोडियम इज आयोनाइज्ड टू गॅस फेज सोडियम कॅटायन्स, द एन्थाल्पी चेंज इज 494 किलो जूल, किंवा आपण म्हणू शकतो 494 किलो जूल हीट इज ॲब्सॉर्ब. म्हणजे इथं हीट काय केली जाणार आहे, ॲब्सॉर्ब केली जाणार आहे, असंही तुम्ही म्हणू शकता. आता आपण बघितलं तर 11वी मध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये की बाबा पहिला जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जे एनर्जीची क्वांटिटी लागते त्या एनर्जीच्या क्वांटिटीला आपण काय म्हणतोय, फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतोय. सेकंड इलेक्ट्रॉन तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल त्याच्यासाठी जी एनर्जीची क्वांटिटी लागते त्या एनर्जीच्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. थर्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं असेल त्यासाठी जे एनर्जीची क्वांटिटी लागते त्याला थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. आणि मग आपण बघतो की सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय असणार आहे, तर ग्रेटर असणार आहे फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा. आणि थर्ड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू ग्रेटर असणार आहे सेकंड पेक्षा आणि फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा. आता आपण बघतो की बाबा हे असं का असतं, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, गिव्ह रिझन द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. First ionization enthalpy is less than the second ionization enthalpy, किंवा second ionization enthalpy is greater than the first ionization enthalpy. आणि मग तुम्हाला त्याचं असं रिझन सांगता येईल की आपण जेव्हा काय करतोय, फर्स्ट इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करतोय, हा जो फर्स्ट आयोनायझेशन तेव्हा जो एनर्जी मध्ये चेंज आहे त्याला आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणणार आहे. आणि फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी इज अ एनर्जी नेसेसरी टू रिमूव्ह ए इलेक्ट्रॉन फ्रॉम ए न्यूट्रल ॲटम. जेव्हा तुमचा ॲटम कसा आहे, न्यूट्रल स्थितीत आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही, आणि तेव्हा तुम्ही त्याच्यामधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय तेव्हा जो एनर्जीमध्ये होणारा बदल आहे किंवा चेंज आहे त्याला आपण फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतो. परंतु सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी काय आहे, तर सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी इज द एनर्जी नीडेड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम ए पॉझिटिव्ह आयन. आणि तेव्हा काय झालेलं आहे, तिथं कॅटायन मध्ये त्याचं कन्वर्जन झालेलं आहे. आणि कॅटायन मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर आपण त्याच्यापासून काय करतोय, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतोय. आणि तेव्हा एन्थाल्पी मधला जो चेंज आहे त्याला आपण सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पी असं म्हणतोय. आणि मग इथं काय, इट इज अ मोर डिफिकल्ट टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम द पॉझिटिव्ह आयन ड्यू टू द स्ट्रॉंग अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह आयन. म्हणजे इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह आयन याच्यामध्ये काय, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होतो. आणि अशा वेळेला तुम्ही काय करताय, इलेक्ट्रॉन काढताय. आणि त्यामुळं काय असतं, ही डिफिकल्ट गोष्ट आहे. आणि जी अवघड गोष्ट करण्यासाठी एनर्जीची जास्त क्वांटिटी लागते सोपी गोष्ट करण्यापेक्षा. आणि त्यामुळं सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू ही काय असते, जास्त असते दॅन द फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पी. फर्स्ट आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा सेकंड आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जास्त असण्याचं हे रिझन तुम्हाला काय करता येईल, देता येईल.
आता आपण रिव्हर्स प्रोसेस बघितली. आयोनायझेशनच्या रिव्हर्स जी प्रोसेस आहे, द रिव्हर्स ऑफ द आयोनायझेशन इज इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस. म्हणजे इथं तुम्ही इलेक्ट्रॉन काय केलाय, रिमूव्ह केलाय. इथं तुम्ही इलेक्ट्रॉन काय करणार आहे, ऍड करणार आहे. आणि अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस. आणि त्याच्यामध्ये जो एन्थाल्पी मध्ये चेंज होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचे आपण डेफिनेशन देतोय. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज अ एन्थाल्पी चेंज when 1 mole of gas phase atoms of an element accept electron to form the gaseous anion. म्हणजे जेव्हा तुमचा असणारा ॲटम हा न्यूट्रल स्टेटमध्ये, त्याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, एक इलेक्ट्रॉन ॲड करणार आहे. इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळं त्याचं कन्वर्जन हे कशामध्ये होणार आहे, ॲनायनमध्ये होणार आहे. आणि हे ॲनायनमध्ये त्याचं तुम्ही जेव्हा कन्वर्जन करता तेव्हा जो एन्थाल्पीमधला चेंज आहे त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता आपण बघितली की पहिली प्रोसेस ही काय आहे आपली, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. त्याची रिव्हर्स प्रोसेस ही आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची प्रोसेस आहे. आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे, ही जी असणारी प्रोसेस कशी असणार आहे, एक्झोथर्मिक असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं क्लोरीन, आपण 1 मोल घेतला आणि 1 मोल क्लोरीन मधनं आपण काय केले, इलेक्ट्रॉन ऍड केलं. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, ॲनायन मध्ये होणार आहे. आणि मग ही प्रोसेस होत असताना त्याच्यामध्ये जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतोय त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आणि ही जी इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आहे, -349 किलोजूल पर मोल. आता मायनस आपण साईन कशासाठी सांगतोय तुम्हाला समजण्यासाठी. एनर्जीची व्हॅल्यू काय इथं होणार आहे, 349 किलोजूल एवढी हीट इथं बाहेर टाकली जाणार आहे. बाहेर टाकली जाते म्हणून तिथं मायनस साईन आहे. त्याची असणारी व्हॅल्यू काय असणार आहे, 349 किलोजूल पर मोल. म्हणजे 1 मोल तुम्ही क्लोरीन घेतला तर त्याच्यामध्ये 349 किलोजूल एवढी हीट आहे. ती हीट काय केली जाणार आहे, रिलीज केली जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बघता. त्यानंतर आपल्याला जो पुढचा पॉइंट बघायचा आहे तो पुढचा पॉइंट आपण बघतोय, दॅट इज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. याच्यातला दुसरा टाईप एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ॲटम्समध्ये त्याचं काय करतोय आपण, कन्वर्जन करतोय. आणि त्याला आपण एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असं म्हणतो. त्यासाठी नोटेशन आपण डेल्टा ॲटम आणि कॅपिटल एच अशा पद्धतीचं आपण नोटेशन वापरतोय. त्याचे डेफिनेशन असे बघा, एन्थाल्पी चेंज accompanying the dissociation of 1 mole of gaseous substance into atoms is the enthalpy of atomization. म्हणजे इथं तुम्ही 1 मोल सबस्टन्स घेतलाय, हा कुठल्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. आणि मग गॅसियस स्टेटमध्ये असणारा जो सबस्टन्स आहे त्याचं तुम्ही काय करणार आहे, डिसोसिएशन करणार आहे, ब्रेकिंग करणार आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याचं डिसोसिएशन करताय तेव्हा त्याचं जे कन्वर्जन आहे ते कशामध्ये होणार आहे, ॲटम्समध्ये होणार आहे. आणि मग त्याचं हे जे कन्वर्जन ॲटममध्ये होत असताना त्याच्यामध्ये जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणत असतो, एन्थाल्पी ऑफ द ॲटोमायझेशन असं म्हणत असतो. आता ह्या एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन ही सुद्धा काय असते, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं क्लोरीन मोलेक्यूल घेतला, हा गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि त्याचं आपण काय केलं, डिसोसिएशन केलं, त्याचं ब्रेकिंग केलं. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, क्लोरीन ॲटममध्ये होणार आहे. आता त्याचं क्लोरीन ॲटममध्ये कन्वर्जन झाल्यानंतर तिथं काय होणार आहे, जो एन्थाल्पीमध्ये चेंज आहे तो एन्थाल्पीमधल्या चेंजला आपण एन्थाल्पी ऑफ द ॲटोमायझेशन असं म्हणतो. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 242 किलोजूल पर मोल. म्हणजे इथं 242 किलोजूल पर मोल एवढी हीट काय केली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. आणि मलाच आपण काय म्हणतोय, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता तुम्हाला त्याचं दुसरं एक्झाम्पल सांगता येईल. दुसरं एक्झाम्पल आपण बघतोय, आपण मिथेन घेतलाय, CH4 मिथेन घेतलाय. मिथेन कुठल्या फॉर्ममध्ये, गॅसियस फॉर्ममध्ये. आणि त्याचं काय करणार आहे आपण, डिसोसिएशन करणार आहे. त्याचं डिसोसिएशन केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, कार्बन ॲटममध्ये होणार आहे आणि हायड्रोजन ॲटममध्ये होणार आहे. म्हणजे इथं एक कार्बनचा ॲटम आणि 4 हायड्रोजनचे ॲटम काय होतात, तयार होतात. आणि इथं जो असणारा जो एन्थाल्पीमध्ये चेंज
चेंज आहे त्या एन्थाल्पी मधल्या चेंजला आपण काय म्हणतो एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन असं म्हणतो आणि त्याची जी असणारी व्हॅल्यू आहे ती 1660 किलो जूल पर मोल म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये 1660 किलो जूल पर मोल एवढी हीट एका मोलसाठी काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते अशा पद्धतीनं तुम्ही एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आपण सांगितलं आता आपण जर बघितलं की परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना कुठल्याही एन्थाल्पी मधला टाईप तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जातो की एक्सप्लेन विथ एक्झाम्पल द एन्थाल्पी ऑफ फ्युजन किंवा एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं स्टेटमेंट द्यायचं आहे आणि त्याचं काय करायचं आहे एक्झाम्पल द्यायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला त्याची डेफिनेशन आली पाहिजे आणि प्रत्येकाचं कमीत कमी एकतरी एक्झाम्पल तुम्हाला आलं पाहिजे त्यानंतर आपण हे जे एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक आणि मोलेक्युलर चेंजेस बघतोय त्यातला तिसरा पॉईंट आपण बघतोय दॅट इज द एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन आता एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन मध्ये आपण बघतोय की आपण काय करतोय वेन ए सबस्टन्स इज डिझॉल्व इन द सॉल्वंट आपण काय करतोय एखादा सबस्टन्स सॉल्वंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर त्याचं काय तयार होणार आहे सोल्युशन तयार होणार आहे आणि मग हे सोल्युशन तयार झाल्यानंतर आपण बघतो की हा सोल्युशन तयार होत असताना जो हीटमध्ये चेंज होतोय त्या हीटमधल्या चेंजला आपण काय म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन असं म्हणतो आणि मग ह्या एन्थाल्पी ऑफ द सोल्युशनची आपण काय डेफिनेशन देतोय एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन इज द एन्थाल्पी चेंज इन अ प्रोसेस when 1 mole of the substance is dissolved in the specific amount of solvent इथं आपण काय करणार आहे जो सबस्टन्स डिझॉल्व करतोय हा 1 मोल सबस्टन्स असणार आहे आणि त्याच्यासाठी असणारी जी क्वांटिटी सॉल्वंटची घेणार आहे ती सुद्धा तुम्ही स्पेसिफिक घेणार आहे कारण त्याच्यापासून आपल्याला पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तुम्ही तयार करू शकता जशी जशी तुमची काय करणार आहे क्वांटिटी सॉल्वंटची बदलत जाणार आहे तसं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय होणार आहे बदलत जाणार आहे आणि मग अशा पर्टिक्युलर स्पेसिफिक अमाऊंटच्या सॉल्वंटमध्ये 1 मोल सबस्टन्स तुम्ही डिझॉल्व करताय आणि त्यावेळेला जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्या एन्थाल्पी मधल्या चेंजलाच आपण काय म्हणत असतो एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हणतोय आणि मग आपण ह्या एन्थाल्पी ऑफ द सोल्युशनसाठी आपण जे एक्झाम्पल बघतोय ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलंय 1 मोल NaCl घेतलंय आणि 1 मोल NaCl आपण काय केलंय डिझॉल्व केला इन वॉटर टू फॉर्म द 1 मोलर सोल्युशन आपल्याला जे सोल्युशन तयार करायचं आहे ते सोल्युशन आपण काय करणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित आहे आणि ते कॉन्सन्ट्रेशन आपण काय केलंय 1 मोल असं घेतलेलं आहे आता 1 मोल आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तर तुम्ही जे वॉटर घेणार आहे त्या वॉटरची क्वांटिटी किती असणार आहे 1 लिटर असणार आहे किंवा 1000 ml वॉटरमध्ये तुम्ही काय करणार आहे 1 मोल NaCl डिझॉल्व करणार आहे तेव्हा तयार होणारं सोल्युशन हे 1 मोलर सोल्युशन तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये असणार तेव्हा त्याच्यामध्ये होणारा एन्थाल्पीमध्ये चेंज हा किती आहे 4 किलो जूल पर मोल आहे म्हणजे इथं 4 किलो जूल पर मोल एवढी हीट काय केली जाणार आहे ॲब्सॉर्ब केली जाणार आहे आणि म्हणून आपण त्याचं जे इक्वेशन दिले त्याच्यामध्ये NaCl सॉलिड फॉर्ममध्ये ॲक्वेस म्हणजे वॉटर तुम्ही ॲड करताय आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे NaCl तयार होणार आहे आणि हे जे NaCl तयार होतं त्याच्यामध्ये हे लिक्विड फॉर्ममध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे तो एन्थाल्पी मधला चेंज काय आहे 4 किलो जूल पर मोल आहे आता आपण इथं डेफिनेट फॉर्मचं काय केलं कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन तयार केलेलं आहे तुम्ही हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन तयार करण्यासाठी तुम्ही काय करू शकता इनफायनाईट डायल्युशन करू शकता म्हणजे लार्ज क्वांटिटीचं सॉल्वंट तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये घेऊ शकता आणि हे लार्ज क्वांटिटीचं सॉल्वंट घेऊन सुद्धा तुम्ही त्याचं काय करू शकता सोल्युशन तयार करू शकता आणि मग तेव्हा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्या एन्थाल्पी मधल्या चेंजला म्हणलं जातं एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ॲट इनफायनाईट डायल्युशन
म्हणजे इथं लार्ज क्वांटिटीचं तुम्ही काय घेतलंय, सॉल्व्हंट घेतले आणि तयार झालेलं सोल्युशन हे काय असणार आहे, इनफायनाईट डायल्युशन सोल्युशन असणार आहे. म्हणजे हा अतिशय डायल्यूट असं सोल्युशन असणार आहे, त्याला आपण इनफायनाईट डायल्यूट सोल्युशन असं म्हणतो. की हे जे इनफायनाईट डायल्यूट सोल्युशन आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, द इनफायनाईट डायल्यूट सोल्युशन मीन्स ए सोल्युशन is so dilute that further dilution causes no thermal effect. म्हणजे हे इतकं डायल्यूट असतं की त्याच्यावरती तुम्ही जर थर्मल इफेक्ट, टेम्परेचरचे इफेक्ट त्याच्यावरती काही होत नाहीत, असं जे सोल्युशन असतं त्याला आपण इनफायनाईट डायल्यूट सोल्युशन असं म्हणतो. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेशन देऊ शकता, एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ॲट इनफायनाईट डायल्युशन is the enthalpy change when 1 mole of the substance is dissolved in the infinite amount of the solvent. म्हणजे इथं तुम्ही काय केलंय, 1 मोल सबस्टन्सेस घेतलाय, परंतु जे तुम्ही सॉल्व्हंट घेतलेलं आहे तो सॉल्व्हंट काय आहे, इनफायनाईट आहे. म्हणजे लार्ज क्वांटिटीचं तुम्ही सॉल्व्हंट घेताय आणि त्याच्यामध्ये तो सबस्टन्स डिझॉल्व करताय आणि तेव्हा जो एन्थाल्पी मधला चेंज आहे त्या एन्थाल्पी मधल्या चेंजलाच आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ॲट इनफायनाईट डायल्युशन. आता आपण बघतो की हे जे आपण सोल्युशन करतो, हे सोल्युशन करत असताना काय होणार आहे, तर वेगवेगळ्या स्टेप, 2 स्टेपमध्ये आपलं हे काय होतं, सोल्युशन तयार होत असतं. आता हे सोल्युशन तयार होत असताना आपण बघणार आहे ती पहिली स्टेप काय आहे बघा. तर पहिल्या स्टेपमध्ये आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मोलेक्युल्स. आपण एखादा सबस्टन्स घेतला, सॉलिड फॉर्ममध्ये घेतलाय आणि मग हे आपलं आयोनिक कंपाऊंड आहे. म्हणजे ह्याच्यापासून आयन्स तयार होणार आहेत, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये डिझॉल्व करणार आहे, त्याचं डिसोसिएशन होणार आहे, परत त्याचं काय होणार आहे, आयोनायझेशन होणार आहे, तो सबस्टन्स डिझॉल्व होणार आहे आणि आपल्याला सोल्युशन मिळणार आहे. आता हे सोल्युशन होत असताना आपल्याला काय होणार आहे, पहिल्या स्टेपमध्ये आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मोलिक्युल्स. म्हणजे तुम्ही जो सबस्टन्स आहे तो वॉटरमध्ये टाकल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे, त्याचं डिसोसिएशन होणार आहे आणि मग डिसोसिएशन झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये आयोनायझेशन प्रोसेस होते, आयन्स त्याच्यामधले असतात, ते आयन्स काय होतात, सेपरेट होतात. आता आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, MX हा एक सॉलिड घेतला आपण आणि मग हा जो MX सॉलिड आहे त्याचं काय झालं, डिझॉल्व केला तुम्ही वॉटरमध्ये, त्याचं डिसोसिएशन होतंय, त्याचं आयोनायझेशन होतंय परत आणि त्याच्यापासून काय होणार आहेत, M+ आणि X- हे सुद्धा कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, गॅसियस फॉर्ममध्ये आहेत त्याचे तयार झालेले आयन्स. आणि मग इथं आपण बघतो की इथं सेपरेशन झालेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होत असतं, तर हे जे आयन्स आहेत त्या आयनचं सेपरेशन होतं आणि मग आयनचं सेपरेशन होत असताना जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला काय म्हणलं जातं, तर एन्थाल्पी, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी, त्याला काय म्हणलं जातं, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आणि हे जे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे त्याची व्हॅल्यू जी असते ती व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी असते, तर ही प्रोसेस एंडोथर्मिक आहे. म्हणजे जेव्हा आयन्सचं काय होणार आहे, सेपरेशन होणार आहे आणि मग ह्या सेपरेशनमध्ये हे आयन्स काय होणार आहे, तयार होतात. तिथं हीटची काय होते, आपल्याला आवश्यकता असते, म्हणून ती एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आणि एंडोथर्मिक प्रोसेस असल्यामुळं इथं हीट काय केली जाणार आहे, ॲब्सॉर्ब केली जाणार आहे आणि त्यामुळं डेल्टा याची व्हॅल्यू काय असणार आहे इथं, तर ती पॉझिटिव्ह असणार आहे. आणि इथं जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो त्यालाच क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी असं म्हणलं जातं. आता जी दुसरी स्टेप आहे, दुसऱ्या स्टेप्समध्ये काय होतात, हे जे आयन सेपरेट झालेले आहेत त्या आयनचं हायड्रेशन होतं. हायड्रेशन होतं म्हणजे काय होतं, द आयन्स आर हायड्रेटेड विथ द वॉटर मोलेक्यूल सराउंड्स देम. म्हणजे इथं असणाऱ्या प्रत्येक आयन आहे तो आयन काय केला जाणार आहे, वॉटर मोलेक्यूलने सराउंड केला जाणार आहे. आणि मग हा त्याच्यातला केटायन असेल, एनायन असेल, दोन्हीही काय केले जातात, वॉटर मोलेक्यूलनं तिथं काय केले जातात, सराउंड केले जातात. आणि मग हे सराउंड करण्याची जी प्रोसेस आहे तिथं जे तुम्ही सॉल्व्हंट वापरतो त्याला आपण सॉल्वेशन असं म्हणतो.
The solvent molecule surround the solute particle. The process is called as a solvation. परंतु इथं काय करतोय आपण सॉल्व्हंट म्हणून वॉटर वापरतोय आणि म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो हायड्रेशन असं म्हणतो. म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो हायड्रेशन असं म्हणतो. म्हणजे इथं प्रत्येक आयन हा काय केला जाणार आहे वॉटरनं सराउंड केला जाणार आहे आणि मग इथं जी प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो हायड्रेशन असं म्हणत असतो. आणि मग आपण जर बघितलं हे जे हायड्रेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये झालेला जो कॅटायन आहे त्याच्यामध्ये असणारा ॲनायन आहे तो काय केला जाणार आहे वॉटर मोलेक्युलनं सराउंड केला जाणार आहे. आणि मग हे होत असताना हे हायड्रेशन होत असताना इथं काय केलं जातं जी एनर्जी आहे ती एनर्जी रिलीज केली जाते. म्हणजे ही जी असणारी जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी असणार आहे तर एक्झोथर्मिक असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितले की इथं आपल्याकडं एम हा आपला एक एम प्लस हा आपला एक कॅटायन आहे आणि एक्स मायनस हा आपला एक आहे ॲनायन आहे आणि मग त्याच्या आपण काय करणार आहे ते वॉटरनं सराउंड केले जाणार आहेत. इथं आपण काय केलंय एक्स मोल जे आपण वॉटर घेतलंय एम प्लस आपला हा कॅटायन आहे आणि त्यानं काय केलं वॉटरनं त्याचं हायड्रेशन झालेलं आहे. त्याचबरोबर जे ॲनायन आहे त्या ॲनायनचं सुद्धा काय होतं इथं हायड्रेशन होतं आणि मग हे हायड्रेशन होऊन आपले जे असणारे कॅटायन आहेत ॲनायन आहेत हे वॉटर मोलेक्युलनं काय केले जातात सराउंड केले जातात. हे सराउंड केल्यामुळं काय होतं तर जे आपल्याला असणारे जे सॉलिड मध्ये असणारे आयन्स आहेत त्याच्यामध्ये जो असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय केला जातो इथं ओव्हरकम केला जातो. वॉटर मोलेक्यूल काय करतात त्या आयनला सील्ड करतात आणि त्यामुळं ते काय होतं तर त्याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा रिमूव्ह केला जातो आणि हे जे आयन्स आहेत हे आयन्स काय होतात सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतात आणि त्याच्यापासून काय होत असतं सोल्युशन तयार होत असतं. आणि मग आपण बघितलं की इथं जो एन्थाल्पीमध्ये चेंज आहे त्याला एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन आपण म्हणणार आहे आणि ही जी एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन आहे ही एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन ही आपण बघितलं एक्झोथर्मिक प्रोसेस आहे म्हणजे त्याची असणारी व्हॅल्यू ही काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. त्याची असणारी व्हॅल्यू काय असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन काढायचं आहे. म्हणजेच आपण म्हणणार आहे एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन इज द सम ऑफ द क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन. म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ही काय असणार आहे बेरीज असणार आहे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये जो एन्थाल्पीमध्ये जो बदल झाला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये जो एन्थाल्पीमध्ये बदल झाला या दोन्हीची तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला काय मिळत असणार आहे तुम्हाला काय मिळते एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन मिळते. आणि मग त्यामुळे तुम्ही इक्वेशन लिहिता एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. आणि मग आपण जर NaClचं एक्झाम्पल घेतलेलं आहे त्या NaClच्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही बघितलं त्याच्यासाठी असणारी जी क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आहे त्या क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू असते 690 किलोजूल पर मोल. 790 किलोजूल पर मोल ही त्याची व्हॅल्यू असते क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची. आणि एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन आहे तर एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशनची जर तुम्ही व्हॅल्यू बघितली तर ती किती आहे -786. म्हणजे ही आपण बघितले कसली प्रोसेस आहे एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 786 किलो जूल पर मोल. आणि मग त्याच्यावर आपण काय करतो एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ऑफ NaCl काढतोय. म्हणजे आपल्याला क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पीची आणि एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशनची बेरीज करावी लागणार आहे आणि मग एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ऑफ NaCl इज इक्वल टू +790 - 786 किलो जूल पर मोल आपण बघितलं तर ती येणारी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय येते 4 किलो जूल पर मोल. इथं +4 किलो जूल पर मोल ही आपण काय बघितली एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ऑफ NaCl बघितली. आणि अशा पद्धतीनं जेव्हा एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन तुम्ही काढणार आहे तेव्हा ती एन्थाल्पी ऑफ द सोल्युशन ही क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ द हायड्रेशन या दोन्हीची बेरीज असते आणि त्यावरून तुम्ही कुठल्याही सोल्युशनची एन्थाल्पी काय करू शकता डिटरमाइन करू शकता. इथं आपण थांबतोय. थँक्यू.